जिल्ह्यातील कागलकिनी या अतिशय खराब अवस्थेतील महामार्गावर बेकायदेशीर टोल वसुली सुरूच असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही टोल थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। म्हणूनच 1 डिसेंबर 2025 पर्यंत टोल बंद न केल्यास स्वाभिमानी स्टाईलनं टोल बंद पाडू असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते किनी या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। रस्त्यांची अवस्था दयनीय, खोल खड्डे, वाहतूक धोकादायक आणि अशा परिस्थितीत टोल वसुली मात्र सुरूच। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना संतप्त झाली आहे। सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट मार्गदर्शक तत्व दिल्यानंतर रस्ता खराब असल्यास टोल आकारणी थांबवावी असा आदेश दिलाय। परंतु या आदेशाचं खुलेआम उल्लंघन होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकऱ्यांनी केला आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेनं म्हटलं आहे की 1 डिसेंबर 2025 पर्यंत टोल बंद न केल्यास टोल स्वाभिमानी स्टाईलनं बंद पाडू हा इशारा देतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करू अशी धमकीही देण्यात आली आहे। स्वाभिमानींचा आरोप आहे की मुख्यमंत्री कार्यालयानं राज्य सरकारला टोल संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, पण आजपर्यंत काहीच ठोस कारवाई झालेली नाही। दरम्यान या रस्त्यावर दररोज अपघात होत असून अनेकांनी प्राण गमावले आहेत। या गंभीर परिस्थितीत प्रशासन शांत कसं बसलंय असा सवाल करण्यात आलाय। संघटनेच्या म्हणण्यानुसार जर या टोल प्रश्नावरून कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर राहील। राष्ट्रीय महामार्गावरती त्या ठिकाणी सेवा सुविधा चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध नसताना विनाकारण प्रवाशांच्याकडून त्या ठिकाणी टोल आकारला जायला लागलेला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयानं 18/8/2025 रोजी टोल आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना सर्व टोल नाक्याला केलेला असताना हा टोल कुणासाठी जबरदस्तीने तुम्ही आकारायला लागलेला आहे? हा लोकप्रतिनिधींसाठी आकारायला लागला आहे काय दुसऱ्या बाजूला ठेकेदारांसाठी आकारायला लागला आहे? याची स्पष्टता एकदा झाली पाहिजे। जर तुम्ही 1 तारखेपर्यंत ही टोल आकारणी जर बंद नाही केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद्धतीनं खटक्यावरती बोट आणि जाग्यावरती पलटी अशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। आजच्या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, डॉक्टर बाळासाहेब पाटील, बाजीराव पाटील, अण्णा मगदूम, ॲडव्होकेट संदीप चौगले, विक्रम पाटील, विशाल चौगले यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते।